मला मला एकही वाक्य बोलायचं नव्हतं आणि माझं असंच होतं की हुशेट माझं संचितासाठी हेच होतं की म्हणजे हे सगळं वैभव जाणार निघून करणार कटकारस्थान, कारण मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये कुणीच नकोय. सुजित माझा नवरा आणि मी, या पलीकडे सरपोतदार मम्मा जरी आली तरी त्यांचा गेम करू शकतो आम्ही, या लेवलचे आम्ही लोक आहोत की कधीच कुणाच्या आयुष्यात सातत्याने सुख नसतं किंवा सातत्याने दुःख पण नसतं. अडथळे येत राहतात. आपल्याला ठरवायचं आपण त्याच्यावर मात कशी करायची. म्हणजे मी कधीतरी रोहनला सांगते की आता ना मी ही चूक करणार आहे, आता ना आपण रिटेक करूया, असंच मजा मजा मजा. मी त्याला सांगून करते, तू आता बघच मी काय करते. मी कधीतरी सरांना पण सांगते, सर मी असं घेऊन बघते ना, किंवा हे असं करते ना. मग सर एक माझी हौस म्हणून कर बाई कर, तुला जे काही करायचं ते कर. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते. आज एक खास क्षण आहे, तो म्हणजे नवी जन्मेनं मी या सिरियलचे 400 भाग पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आता आपल्यासोबत एक अशी गोड आणि छान अशी अभिनेत्री आहे, ती म्हणजे संचिता. हाय, हॅलो, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहे? मजेत. काय वाटतं, 400 भाग पूर्ण झालेत आणि काय म्हणजे कसं वाटतंय त्यानिमित्ताने? हो, खरंच खूप छान वाटतंय. मालिकेचे 400 भाग पूर्ण झालेले आहेत. 1.5 वर्ष आम्ही मालिका करतोय. सगळे डे 1 पासून आम्ही एकत्र आहोत आणि हे सगळं प्रेक्षकांमुळे झालंय, कारण ते इतकं छान प्रेम करतायत आमच्यावर. आमचं चुकलं तर आम्हाला सांगतात, तुम्ही असं वागू नका. आमचे सीन्स चांगले झाले तरीही आम्हाला सांगतात. आणि 400 भाग पूर्ण होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण हल्ली असं झालंय की मालिका चालू होतात आणि संपतात. पण खरंच इट्स अ टीम वर्क, कारण कुणीही एखादी फळी डागळली तर अख्खा मनोराच तो डागळतो असं आपण म्हणतो. पण टीमवर्क जर असेल, तुमची टीम छान असेल, तुमचे आर्टिस्ट, टेक्निकल टीम, चॅनल तुमचं इतकं छान सपोर्ट करत असेल, तर 400 काय 4000 पण भाग करू. टचवूड 4000 भाग पूर्ण होणे, आपण असंच इंटरव्ह्यू करत राहू, असेच भेटत राहू, छान गप्पा मारू. प्रॅक्टिकली शक्य नाहीये पण ठीक आहे. येस. आता सध्याचा ट्रॅक काय सुरू आहे आणि काय सांगू शकशील? जे सगळेजण वाट बघत होते इतका वेळ की कधी कळणार आम्हाला, किंवा मणीला कधी कळणार की त्याचे आईवडील कोण आहेत. सरपोतदार आणि वॉर्डन मॅम हे त्याचे आईवडील आहेत. तर तो सगळा एक क्लायमॅक्स आता बाहेर पडलेला आहे. सगळ्यांना कळलंय की फायनली मणीचे आईवडील हे 2 जण आहेत. आणि याचीच आम्ही सुद्धा वाट बघत होतो, प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते. आता मणी आणि स्वानंदी, वॉर्डन मॅम हे सगळे घर सोडून गेलेले आहेत, तर आता ते पुन्हा घरात येणार की नाहीत, इथे एक क्वेश्चन मार्क आहे. तर असं सध्या चालू आहे आणि इंटरेस्टिंग सीन चालू आहेत. खूप छान लिहून येतंय, आमचे सर खूप छान डिरेक्ट करतात, त्यामुळे मज्जा येते आम्हाला करायला. जेव्हा कळालं की वॉर्डन मॅम ह्याच मणीच्या आई आहेत, तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? मला मला एकही वाक्य बोलायचं नव्हतं आणि माझं असंच होतं की हुशेट माझं संचितासाठी हेच होतं की म्हणजे हे सगळं वैभव जाणार निघून, संचिताला काही मिळणार नाही. त्यामुळे संचितासाठी खूपच वाईट गोष्ट आहे की मणी सरपोतदारांचा मुलगा असणं, कारण आत्तापर्यंत एकुलती एक सून होती ना ती, आणि आत्ता भागीदारी आलेली आहे. त्यामुळे ऑफकोर्स वाईट वाटतंय संचिताला, मला पर्सनली वाईट वाटतंय. म्हणजे आता मणी आणि जर स्वानंदी पुन्हा घरात आले तर तुझी काय रिॲक्शन असेल की पुन्हा तू कटकारस्थान कर? हो, ऑफकोर्स करणार कटकारस्थान, कारण मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये कुणीच नकोय. सुजित माझा नवरा आणि मी, या पलीकडे सरपोतदार मम्मा जरी आली तरी त्यांचा गेम करू शकतो आम्ही, या लेवलचे आम्ही लोक आहोत. बापरे, म्हणजे आता बघायला नको, जर समज चुकून कोणी मध्ये आलं तर तू काय त्यांचं काही? हो, प्रश्नच नाही. सुजित आणि तिची टीम छान होणार आहे. स्ट्रॉंग टीमच आहात. मग पण आता जसं सगळ्यांनाच माहिती आहे व्हॅलेंटाईन डे येते, मग तुमचे काही प्लॅन्स असतील का? आम्हाला माहित नाही, हे रायटर्सना आणि चॅनलला माहित असेल. अजून तरी काही आलेलं नाहीये. पण येस, मी सजेस्ट केलं होतं काहीतरी छान करूयात आपण व्हॅलेंटाईन्सचं, तर ते झालं तर करू शकतो. जर आता स्वानंदी आता आई होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिचं जेव्हा बाळ येईल आणि मग तुझी काय रिॲक्शन असेल ॲज अ साक्षी म्हणून तर मी वाट बघते कधी आमच्या सेटवर एक बाळ येतंय, कारण मला लहान मुलं प्रचंड आवडतात आणि त्यात मुली असतील तर खूपच जास्त आवडतात. मुलांना तर त्रास द्यायचा असतो, मुलींना जपायचं असतं, सांभाळायचं असतं. तर आम्ही वाट बघतोय. मी सतत म्हणते की आता लवकर एक बाळ आणा, गोड छान बाळ. मी वाट बघते. मला खूपच मज्जा येईल. मला खरंच खूप आवडतं त्यांच्यावर खेळायला आणि एक एनर्जी असते, एक सेट खूप ॲक्टिव्ह असतो. लहान मुलं असतील तर त्याच्या आजूबाजूला सगळे असतात, त्याचे लाड करतात. मला खूप आवडतं.
किती गोड म्हणजे आता इमॅजिन केलं जर खरंच लहान बाळाला तर तू तर पूर्ण दिवस त्याच्यासोबत खेळत खाऊनच टाकेन. सीनला पण लेटच होईल मला जायला. म्हणजे तुझी तयारी झाली तू त्याची तयारी करत हो, हो, बसशील. हो, हो, हो. आमचा नवीन हिरो किंवा हिरोईन. येस. आता न्यू इयर आलं आणि आता सुरू झालंय नवीन वर्ष म्हणजे जानेवारी तर संपतच झाला. मग तुझे काय न्यू रिझोल्युशन्स होते का साक्षीचे? हो, डेफिनेटली होते. मला माझ्या हेल्थवर लक्ष द्यायचं होतं, बॉडीवर लक्ष द्यायचं होतं. डाएट मी पुन्हा चालू केलेलं आहे. मला खूप वाचायचं आहे, खूप फिरायचं आहे. मी देवदर्शनाला जाऊन आलेच आहे. माझं असं होतं की कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि अनायसे ते देवदर्शनच ठरतं. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर इथून केली. त्यानंतर नाशिकला गेलो, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पाहिलं. सो खूप फिरायचं आहे, खूप बघायचं आहे, खूप पॉझिटिव्हच राहायचं आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की तुमचं दुःख तुम्ही दाखवू नका. किती प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. तुझ्या आयुष्यात काय चाललंय, तुझ्या आयुष्यात काय चाललंय, वी नेव्हर नो. त्यामुळे स्प्रेड पॉझिटिव्हिटी, स्प्रेड लव्ह असं सतत मला वाटतं. त्यामुळे मला आणखी किती चांगलं राहता येईल, निगेटिव्ह विचार कसे बाजूला सारता येतील. कारण काय असतं, आपण एखादं जेव्हा चांगलं काम करत असतो तेव्हा बॅड एनर्जीज आणि गुड एनर्जीज असतात. सो आपल्याकडे गुड एनर्जीज येऊ नयेत यासाठी बॅड एनर्जीज खूप प्रयत्न करत असतात. तर आपल्याला ते कसं टॅकल करायचं आहे की नाही, मला फक्त पॉझिटिव्हिटी हवी आहे, या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे किती छान आहे. तू आता सध्या पॉझिटिव्हिटी, मेंटल स्टेट सगळ्याच गोष्टींचा म्हणजे विचार करते आणि तशी राहायचा प्रयत्न करते. खूप म्हणजे मला कठीण गोष्ट आहे जे तू करतेस सध्या आणि हे तू कंटिन्यू करत राहू. म्हणजे माझ्याकडून तरी ब्लेसिंग्स आहे की तू कंटिन्यू करत राहून हेच 1 वर्ष नाही, पुढचे पण काही वर्ष. येस, डेफिनेटली. म्हणजे तू ऑडियन्सला काय सांगू शकशील? जसं तू आता बोलते की बॅड एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही एकत्र येतात. मी नेहमी हेच सांगते की कधीच कुणाच्या आयुष्यात सातत्याने सुख नसतं किंवा सातत्यानं दुःख पण नसतं. अडथळे येत राहतात. आपल्याला ठरवायचं आपण त्याच्यावर मात कशी करायची. काय होतं ना, आपण जसे असतो, जर तू ठरवलंस की मला निगेटिव्हच राहायचं आहे, मला सॅडच राहायचं आहे, तर तुला आजूबाजूचं जगसुद्धा तसंच दिसणार. पण आपण जेव्हा ठरवतो की नाही, मला पॉझिटिव्ह राहायचं आहे, मला छान राहायचं आहे, तर लोकांचा नजरिया, आपला नजरिया पण तसाच होऊन जातो. सो आयुष्यात सुखदुःख येत राहतात. छान हसा, मज्जा करा. आपल्या आयुष्यात सगळं छानच होणार आहे असंच म्हणा. आणि रडावंसं वाटलं तर रडा, मोकळेपणानं हसा, रागावंसं वाटलं तर रागवा, सगळं करा. म्हणजे तू सगळ्यात छान छान अशा ॲडवाईस करत असं मला वाटतं. सध्या आता स्वानंदी आणि तू हे ऑफ स्क्रीन खूप छान मैत्रिणी आहेत. आता मी बघितल्याच म्हणजे तुम्ही छान अशा खेळत होत्या, लहान मुलींसारख्याच वागत होत्या. तुझ्या आणि तिच्या बॉन्डबद्दल काय सांगू शकशील? आमचा बॉन्ड खूपच खरंच चांगला आहे. म्हणजे आम्हाला सांगायला येतात सेटवरची लोक की अगं थांबा ग, किती बोलता तुम्ही, किती त्रास देता, जरा गप्प बसा. म्हणजे असं खरं तर करू नये, पण आम्हाला काही लाईन्स नसतील ना तर आम्ही असं टाइमपास करत असतो. हे खरंच चांगल्या को-आर्टिस्टचं लक्षण नाही आहे. पण नेहमी नाही आम्ही सगळ्यांना त्रास देत, कधीतरी असं त्रास देतो. पण आमचं बॉन्डिंग चांगलं आहे. आम्हाला सतत काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं जगाबद्दल आणि बऱ्याच गोष्टींबद्दल. तर ते होतं, चांगलं बॉन्डिंग आहे आमचं. सेटवरची म्हणजे स्वानंदीच जवळची असेल ना तुझ्या की कोणाचं? सगळे माझं आणि रोहनचं खूप पटतं, माझं आणि मण्याचं खूप पटतं, माझं आणि शिल्पाचं, माझं सगळ्यांबरोबर पटतं. म्हणजे ते एक सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असेल की सगळ्यांसोबतच मी असते आता. असं पर्टिक्युलर एक व्यक्ती नाहीये. हा, म्हणजे माझं असं नाहीये की मी एकाच कोणाला तरी घेऊन बसली, असं नाहीये माझं. मी सगळी हॅपी गो लकी. छान, किती छान ही गोष्ट. सेटवरती तुम्ही किती धमाल मस्ती करता? म्हणजे प्रेक्षकांना एखादा असा किस्सा किंवा अशी मस्तीखोर अशी एक आठवण सांगायला आवडेल. आम्ही खूपच मज्जा करतो. म्हणजे आता अशी एक नाही सांगू शकत, कारण इतकं सतत काही ना काही सेटवर घडत असतं ना. म्हणजे मी कधीतरी रोहनला सांगते की आता ना मी ही चूक करणार आहे, आता ना आपण रिटेक करूया, असंच मजा मी त्याला सांगून करते, तू आता बघच मी काय करते. मी कधीतरी सरांना पण सांगते, सर मी हे असं घेऊन बघते ना, किंवा हे असं करते ना. मग सर एक माझी हौस म्हणून कर बाई, कर, तुला जे काही करायचं ते कर. असं त्या दिवशी मला लाजायचं होतं आणि ते खरं तर सीनच्या अनुषंगाने काहीतरी वियर्ड होतं. ते सरांना म्हणलं, सर मी प्लीज अशीच लाजणार. मग सीन एकीकडे चालतोय, मी एकीकडे लाजतेय. सर म्हणाले, बरं कर, तुला लाजायचंय लाज तू. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल आमचे डिरेक्टर इतके कमाल आहेत की ते कुठल्याच गोष्टीपासून अडवत नाहीत आम्हाला. त्यांना पटलं ना सजेशन, येस आपण हे करूया, इतके कमाल आहेत ते. मिलिंद पेडणेकर. किती छान. म्हणजे तुम्ही मिळून मिसळून आणि एकमेकांना समजून वगैरे पूर्ण सीन क्रिएट सगळ्यांच्या विचाराने असं
खूप छान आहे. टचवूड अशीच मजा मस्ती करत राहो तुम्ही. असे छान छान सीन्स सगळे होऊ दे आणि अशीच सिरियल राहू दे आणि आम्हाला संचिता अशीच दिसू दे. येस. प्रेक्षकांना काय सांगू? आमची मालिका तुम्ही पाहताय, आमच्यावर प्रेम करत आहातच. 400 एपिसोड्स झालेत. असेच खूप सारे एपिसोड्स होऊ देत. आमच्यावर प्रेम करत राहा. आणि सोमवार ते रविवार संध्याकाळी 7:30 वाजता नवी जन्मे नमी ही मालिका सन मराठी वाहिनीवर पहा. आणि मराठी मनोरंजन विश्व हे चॅनलसुद्धा पहा. तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.